राऊत सिक्युरिटी साहेब. बोला. राऊत साहेब मानू द्या, मुंडेकर नंतर एक घ्या मिनिट ना. एक मिनिट मुंडेकर साहेब एक मिनिट अहो मानू बोला. द्या. राऊत साहेब बोला बोला. अहो कितीदा, अरे कितीदा बस. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, हा या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सर्व आमदार या नागपूर शहरात आहेत, मंत्रिमंडळ नागपुरात आहे, सरकार नागपुरात आहे. सन्माननीय आमदार कृष्णा खोपडे यांना धमक्या येतात. आज सकाळी माझ्याकडे 1 किलोमीटर लांबून मोटरसायकलवर लोक येतात, जोराजोरात मोटरसायकलचं साऊंड हे करतात, माझ्या ऑफिसमध्ये घराच्या खालच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करतात, कुठं आहेत त्यांना बोलवा. अशा प्रकारचा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर आमच्या सुरक्षेचं काय अध्यक्ष महोदय? आणि आमच्या नावाचे खोटे पत्र, ज्या पत्रावरती झेरॉक्सची साईन आहे आणि ती साईन असताना अध्यक्ष महोदय त्या आपल्या दालनात बोलावतात आणि म्हणतात की तुमचा पुतण्या आहे. अहो कोण माझा पुतण्या? राऊत नाव असलं म्हणून काय पुतण्या होतो काय? आणि खोट्या स्वाक्षरी करून किंवा झेरॉक्स कॉपीवर अध्यक्षांचं कार्यालय पासेस इश्यू कसं करू शकतं त्या ठिकाणी? हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळं अशा या सिक्युरिटीच्या इश्यूवर आज जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं, तो ग्रस्त आतमध्ये आला, त्यांनी मोठे मोठे त्याचे केस, उंच पुरा आणि इतक्या तावातावानी त्या ऑफिसमध्ये बोलत होता. काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी बसले होते अध्यक्ष महोदय, ते सगळे घाबरलेत. त्यांनी मला येऊन सांगितलं वरती की असं असं झालं साहेब. मी पोलिसांना त्या ठिकाणी बोलावलं. असा जर प्रकार होत असेल त्या ठिकाणी चौकशी करतात की माझा मुलगा कुणाल कुठं आहे, त्याला दाखवा कुठं आहे. तर नाहीतर मी त्यांच्या सुनेच्या ऑफिस इन्स्टिट्यूटमध्ये जातो. असा जर प्रकार होत असेल तर आमचं कुटुंब अख्खं असुरक्षिततेमध्ये राहणार आहे. उद्या आमचे मुर्दे पडले तरी चालतील का तुम्हाला? तर अशा वेळेला शासना, मी कोणतीही सिक्युरिटी वापरत नाही आजपर्यंत. सरकारची कोणतीही सिक्युरिटी माझ्याकडे नाही. आजपर्यंत कोणी अशा धमक्या दिलेल्या नव्हत्या. पण आज सरकार या ठिकाणी असताना अशा प्रकारचा प्रकार घडत असेल, एका आमदाराला धमक्या जातात, दुसऱ्या आमदाराच्या घरी काय गुंड जात असतील, आणि तिसरीकडे जर खोट्या स्वाक्षरीच्या पत्रावरती तुम्ही पासेस जर इश्यू करत असाल तर आम्ही सुरक्षित आहोत का या संबंधीचं निवेदन शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कसं आहे याच्यावर बोलणार का कशावर बोलणार? अध्यक्ष महाराज, कृष्णा खोपडेंनी या सभागृहामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा त्याला धमक्या आल्याचं सांगितलं. आता ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री नितीन राऊत साहेब पण ते आपली भूमिका मांडतात आहे. अध्यक्ष महाराज, नागपूरमधल्या दोन्ही आमदारांना या पद्धतीनं धमक्या येत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे, या दोन्ही गोष्टीच्या बाबत आणि या पद्धतीचं गुंडाइझम ज्या पद्धतीनं जे चाललेलं आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे काय? हे या पद्धतीनं एवढी हिंमत कशी होत आहे? महाराष्ट्र काही मला तर वाटत नाही आपण बिहारपेक्षा पुढे चाललो की काय असं आता म्हणावं लागतं अध्यक्ष महाराज. पण मला खऱ्या अर्थानं या निमित्तानं या विधानमंडळातल्या असो की राज्यातली जनता असो ती सुरक्षित नसेल तर याला अर्थ काय अध्यक्ष महाराज? आणि म्हणून मला आपल्याला विनंती अशी आहे की तात्काळ गृहराज्यमंत्री असतील, मुख्यमंत्री कुठं बाहेर असतील, नाही तर ते मीटिंग घेत असतील तर त्यांना निरोप द्या आणि ही सगळी माहिती घेऊन सदनाला आणि राज्याच्या जनतेला ही माहिती द्यावी एवढी आमची विनंती आहे. अध्यक्ष महाराज, नितीन राऊत साहेबांनी जो विषय मांडला